नमस्कार नमस्कार नमस्कार. पॉलिटी बाय गोपाल सर या यूट्यूब चॅनलवर आपलं सर्वांचं सहर्ष स्वागत आहे मित्र. मी गोपाल गावंडे. अर्थातच आज आपण काय बघणार आहे बरं, हे जे खास 6 खासदार आहे, या 6 खासदारांना लोकसभा आहे आणि लोकसभेच्या अध्यक्षांनी यांना काय बरं क्लीन चिट दिली. म्हणजे हे काय पात्र ठरलेले आहे, अपात्र ठरलेले नाही. आता पुढे काय तर आपल्याला न्यायालय पाहायला मिळतात आणि न्यायालय यांना अपात्र ठरवू शकतात का, आपल्या संविधानामध्ये काय आहे, तर यावर डिटेल चर्चा करूया आपण. ठीक आहे. पुढे जर आपण गेलो तर बघा, हे लोकसभेचे काय आहे, आपले अध्यक्ष आहे ओम बिर्ला. आणि या ओम बिर्लांनी यांना क्लीन चिट दिली. म्हणजे काय म्हणूया आपण, का क्लीन चिट दिलेली असेल बरं, का यांना अपात्र ठरवलेलं नसेल, यांची खासदारकी का रद्द केलेली नसेल, तर आपण चर्चा करूया. आता पुढे काय तर न्यायालय. आता हे केस न्यायालयामध्ये जाऊ शकतात आणि न्यायालय यावर काय डिसिजन देऊ शकतात, आपल्या भारतीय राज्यघटनेमध्ये काय उल्लेख आहे, त्यावर निश्चितच आपण चर्चा करणार आहे. ठीक आहे. त्यानंतर बघा, हा जो कायदा आता पक्षांतर बंदी कायदा. पक्षांतर म्हणजे काय बरं, एका पक्षामधून दुसऱ्या पक्षामध्ये जाण्यासाठी बंदी आहे. म्हणून तर बघा, हे एक जात नाही, गटच्या गट जर गेला तर त्याला मान्यता असतं. मग गट सर किती जायला पाहिजे, 10 पैकी किती, 9 पैकी किती, 100 पैकी किती, याची काय सांगितलेली आहे बरं, लिमिट सांगितलेली आहे. ठीक आहे. आता पूर्वी काय असायचं बरं, तर हा कायद्याचं नव्हता. हा कायदा जे आहे ना 1985 मध्ये आणलेला. ठीक आहे. आणि मग 1985 पूर्वी काय असायचं, मग राज्य सरकार असो की आपलं केंद्रामधील सरकार असो, खास करून राज्य सरकारला याचा काय फटका बसलेला. हे आमदार काय करायचे आधी, समजा आता आपण जर महाराष्ट्राचा विचार केला तर 288 काय आमदार पाहायला मिळतात. ठीक आहे, 288 आमदार. मग समजा यामधील जर सरकार किती आमदार असेल एखाद्या पार्टीकडे त्यांचं सरकार, तर बघा 50% पेक्षा एक जरी आमदार जास्त असेल तर काय असतात, त्यांच्या पार्टीचं हे सरकार असतात, विधानसभेमध्ये म्हणतो आपण. ठीक आहे. मग या 288 पैकी किती बरं, 144 हे अर्ध होणार प्लस 1, म्हणजे कमीत कमी 145 आमदार असेल, त्यांचा काय असतो बरं, मुख्यमंत्री आणि मंत्रिमंडळ पाहायला मिळतात. ठीक आहे. मग समजा सरकार जर काटावर असेल, 150 वगैरे आमदार जर यांच्याकडे असेल, तर विरोधी पक्ष काय करायचं बरं, यामधील कमीत कमी काय 7-8 आमदार फोडून घेऊन जायचे आणि त्यांना सांगायचे की या तुम्हाला पैसा देतो आम्ही, परत काय चांगला यांना मंत्रिपद सुद्धा मिळत होतं. तर मग 1985 पूर्वी असे भरपूर सरकार पाडलेल्या 216 वेळा संपूर्ण म्हणजे भारतामध्ये आपल्याला पाहायला मिळालं वेगवेगळ्या राज्यामध्ये, तर 216 वेळा हे सरकार पडलेलं होतं. आणि 180 यामधील 180 आमदारांना काय म्हणूया आपण, तर त्यांना मोठमोठी खाती मिळाली होती. मग आपल्या संसदेला वाटलं यावर कायदा आणायला पाहिजे, मग त्यांनी 1985 मध्ये कायदा आणलेला. ठीक आहे. त्याआधी तुम्ही जर विचार केला तर बघा, इकडे आपल्याला हे भाव पाहायला मिळतात. हे काय आहे बरं, हे आपल्या हरियाणामध्ये हे आमदार म्हणून होते. ठीक आहे. आणि या साहेबांनी काय केलं, एका दिवसामध्ये 3 वेळा पक्ष प्रवेश, एका दिवसामध्ये 3 पार्टीमध्ये यांनी काय म्हणूया पक्ष प्रवेश केला होता. सकाळी उठले, चहा पाणी नाश्ता आणला, पार्टी चेंज, परत काय जेवण वगैरे केलं, दुपारी जेवण केल्यानंतर काय झोपेतून उठले, दुसऱ्या पार्टीमध्ये, संध्याकाळचा चहा वगैरे घेतला, 7-8 वाजले, लगेच तिसऱ्या पार्टीमध्ये. मग त्यावेळेस यांना बघा, यांचं नाव काय होतं बरं, गयाराम नाव होतं. काय होतं यांचं, गयाराम नाव. ठीक आहे. गयाराम हे सतत पार्टी बदलायची. 9 तासामध्ये यांनी जवळपास काय 3 पार्टीमध्ये चेंजेस केले. मग जेव्हा प्रेस कॉन्फरन्स घेतली दुसऱ्या शेवटच्या पार्टीमध्ये म्हणजे तिसऱ्या पार्टीमध्ये हे गेले, त्यावेळेस तिच्या ज्या पार्टीच्या नेत्यांनी सांगितलं हे गयाराम नाही तर हे आयाराम, म्हणून आयाराम गयाराम हे मन पाहायला मिळतात. आणि मग गव्हर्नमेंटनी काय बरं, संसदेने एक कायदा आणला, जर एक आमदार गेला आणि एक खासदार गेला तर त्याची खासदारकी रद्द होतो. म्हणजे किती पैकी, समजा 10 पैकी बरं, आणि एखाद्या पार्टीचा एकच असेल गेला तर काही फरक पडत नाही. परंतु समजा 10 असेल, 12 असेल, 15 जे काय असेल ते आमदार असो किंवा खासदार असो, यांना लिमिट दिली. जर हे गटच्या गट गेले तर काय होतात बरं, यांची आमदारकी आणि खासदारकी रद्द होत नाही.
मग आपण पाहिलेला या आधी सुद्धा बघा राघव चड्डा होते, ते सुद्धा काय 7 काय म्हणूया आपण खासदार घेऊन गेले, त्यांची काय बरं खासदारकी रद्द झालेली नाही. मग सर हे 1985 मध्ये भारतीय राज्यघटनेमध्ये हा कायदा आणला आणि सांगितला की 1/3 सदस्य जर पार्टी सोडून गेले तर त्यांना हा कायदा लागू नसेल. म्हणजे 1/3 म्हणजे काय, तर समजा 100 पैकी काय म्हणूया आपण 100 पैकी 1/3 जर तुम्ही केलं तर हे 33.33 म्हणजे काय 34 आमदार गटच्या गट गेले तर यांना हा कायदा लागू नव्हता. परंतु एक गेला समजा 100 पैकी 33 जरी गेले 10 जाऊ 33 जाऊ यांना हा कायदा लागू असे. म्हणजे हे किती म्हणत आहे आपण, हे पर्सेंटेज आहे 100 पैकी. मग 10 पैकी किती, 10 पैकी 1/3 जर तुम्ही केले तर किती होतात बरं, तर 3.3 म्हणजे काय बरं 4. मग आता हा कायदा आणला, थोड्याफार प्रमाणात काय आपल्याला बदल पाहायला मिळत होता. परंतु परत हा कायदा आणल्यामुळे काय करायचे, विरोधी पक्ष गटच्या गटच घेऊन म्हणजे गटच घेऊन जायचे. म्हणजे काय व्हायचं बरं, यांची आमदारकी आणि खासदारकी रद्द होत नव्हती. मग संसदेला काय वाटलं, हा कायदा आणला 1985 मध्ये भारतीय राज्य घटनेमध्ये आपण बदल केला, घटना दुरुस्ती 52वी घटना दुरुस्ती केली. मग परत संसदेला वाटलं 2003 मध्ये 91वी घटना दुरुस्ती केली आणि सांगितलं आता 1/3 नाही तर हा कायदा कडक करू आपण. आता गटच जाणार परंतु जास्तीत जास्त इथे सांगितलं 2/3. 2/3 म्हणजे काय बरं, 100 पैकी किती म्हणूया आपण 2/3 म्हटल्यावर हे 66.66 म्हणजे किती 67 आमदार. बघा 100 पैकी 67 तर 10 पैकी किती सर, 10 पैकी 2/3 केलं तर तुम्ही 6.7 पाहायला मिळतं. ठीक आहे. राघव चड्डा यांनी काय केलं बरं, आम आदमी पार्टीचे 10 खासदार होते, त्यापैकी यांनी किती 2/3 म्हणजे बघा 6.7 म्हणजे 7 आमदार 7 खासदार घेऊन गेले. म्हणून बघा त्यांची खासदारकी काय बरं रद्द झाली नाही. तसंच काय आज आपण शिवसेनेचं जर बघितलं तर शिवसेनेमध्ये म्हणजे उद्धव बाळासाहेब ठाकरे गटामध्ये बघा 9 खासदार होते. ठीक आहे, किती होते 9. 9चे यांनी किती 2/3 जर आपण केलं तर 3 त्रिक 9 × 2 बरोबर 6 गेले. हे जर 5 गेले असते ना तर काय यांची खासदारकी रद्द झाली असती. इथे बघा पुढे पुढे जर आपण गेलो, हे ओमराजे शेवटच्या क्षणापर्यंत काय म्हणत होते बरं, जायचं नाही किंवा त्यांचं तळ्यात मळ्यात काम होतं, त्यांच्यासाठी प्रयत्न सुद्धा केले. परंतु नंतर मात्र यांनी समावेश केला आणि ओमराजे जर गेले नसते तर हे जे 5 खासदार दिसतात ना यांची खासदारकी रद्द झाली असती. तर एक प्रकारे काय म्हणूया आपण गटच्या गट जर गेला तर त्यांना हा कायदा काय बरं लागू नसतो. ठीक आहे. आता यावर निर्णय देण्याचा अधिकार कोणाला असतो, तर ज्या सभागृहाचे हे सदस्य आहे त्या सभागृहाच्या अध्यक्षांना. मग यावर निर्णय कोणी दिलेला आहे, आता हे लोकसभेचे असल्यामुळे बघा लोकसभेच्या काय म्हणूया आपण अध्यक्षांनी यावर निर्णय दिलेला आहे. मग आता यांनी जो निर्णय दिलेला आहे तो निर्णय अंतिम असतो का, तर नाही, न्यायालयामध्ये जाण्याचा अधिकार असतो. तर ठीक आहे, आता बघूया न्यायालय काय डिसिजन देणार आहे. तसा तर कायदा आपल्याला सांगतो की इट्स ओके, परंतु न्याय व्यवस्था कशा प्रकारे निर्णय देतात त्यावर आता डिपेंड असेल. आता बऱ्याच नागरिकांचं असं मत आहे, आता कायदा तर चांगल्यासाठी तयार केलेला आहे. बघा आपली जे कॉन्स्टिट्यूशन आहे आपली घटना आहे खूप सुंदर आहे, परंतु यामध्ये आपल्याला पळवाटा पाहायला मिळतात. ठीक आहे, आपण कायदे आणले तरी काय पार्टीच्या पार्टी चाललेली आहे. आता लोकांची अशी प्रतिक्रिया आहे की बाबा लग्न एका सोबत करायचं, 1-2 वर्ष राहायचं, 3ऱ्या सोबत पळून जायचं. ठीक आहे, म्हणजे असं मत आहे की बाबा राजीनामा द्या त्यानंतर जा. परंतु हे कायद्यामध्ये आपल्याला काही तरतुदी पाहायला मिळतात. आपल्या भावनिक काय भावना वेगळ्या असतात आणि कायद्याच्या आपल्याला वेगळ्या पाहायला मिळतात. ठीक आहे, आपल्या कॉन्स्टिट्यूशन मध्ये बघा ही जी 52वी घटना दुरुस्ती केली आपण, ही 52व्या घटना दुरुस्तीने भारतीय राज्यघटनेमध्ये अनुसूची 10चा समावेश केलेला आहे आणि सांगितलं एखादा आमदार असो खासदार असो हे जर पार्टी सोडून गेला तर त्यांचे खासदारकी आणि आमदारकी काय होणार बरं रद्द होणार. परंतु गटच्या गट गेले तर त्यांना हा कायदा लागू नसतो. तर बघा आपण आज डिटेल्स यावर काय बरं चर्चा केलेली आहे. तसंच काय आपलं हे राघव चड्डा किती घेऊन गेले 7. जर हे 7 पेक्षा कमी घेऊन गेले असते तर काय म्हणूया त्यांची खासदारकी हे रद्द झाली असते. आता हे राज्यसभेमधले आपल्याला 7 पाहायला मिळतात.
ठीक आहे. मग राज्यसभेच्या अध्यक्षांनी यावर निर्णय दिलेला आहे की हे अपात्र नसणार, पात्र असेल. तर अशा प्रकारे काय म्हणू आपण, अँटी डिफेक्शन लॉ आपण पाहिलेला आहे. तसंच बघा आपलं टेलिग्राम चॅनल सुद्धा आहे, त्यानंतर यूट्यूब चॅनल तर तुम्हाला माहीतच आहे, आणि आपला ॲप आहे. खूप विद्यार्थी मित्र काय बरं जे कॉम्पिटिटिव्ह एक्झामचा अभ्यास करतात त्यांना रिजनेबल दरामध्ये पॉलिटीच्या बॅचेस अवेलेबल आहे आणि मार्क सुद्धा येत आहे. तर आपल्या चॅनलला लाईक करा, सबस्क्राईब करा आणि शेअर्स करा. नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी भेटूया आपण नेक्स्ट व्हिडिओमध्ये. तोपर्यंत धन्यवाद.